आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या सर्व प्रेक्षक, वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मान्य श्री संदीप अडसूळ, संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार। कुरुंदवाड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे आणि भीतीचे वातावरण पसरले। कुरुंदवाड पालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अन्यथा शहरातील मोकाट कुत्रे पालिकेच्या आवारात आणि सर्व केबिनमध्ये सोडले जातील, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी दिलाय। कुरुंदवाड पालिका प्रशासनाला मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे, लेखपाल श्रीत काटकर यांना देण्यात आलं। यावेळी पालिका अधिकारी प्रदीप बोरगे यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर म्हणाले, कुरुंदवाड शहरामध्ये दिवस असो व रात्र विविध भागामध्ये मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी नागरिकांवर हल्ला करताना दिसत आहेत। वाहन चालकाच्या मागे धावणं, पाठलाग करणं यामुळे वाहन चालक घाबरून जातो व कदाचित वाहनाचा अपघात होऊ शकतो। शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला यांच्या अंगावर कुत्री धावून जातात। जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची सर्व जबाबदारी ही पालिका प्रशासनाची राहणार आहे। येत्या काही दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास थेट पालिकेत कुत्रे सोडणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी माजी नगरसेवक हलगी सम्राट राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, विष्णुपंत माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। 5 सप्टेंबर रोजी कुरुंदवाडातील नागरिक, शहरातील मंडळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यामार्फत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेलं आहे। तरी आम्ही या निवेदनाच्या बाबत निविदा प्रक्रिया त्वरित करून यथोचित कार्यवाही, उचित कार्यवाही त्वरित करण्याचं नियोजन केलेलं आहे। म्हणून कुरुंदवाडमधील लेखापाल काटकर साहेब आणि आरोग्य निरीक्षक बोरगे साहेब यांना एक आम्ही निवेदन दिलं। निवेदन अशा पद्धतीचं ते आहे की येत्या 8 दिवसामध्ये ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तुम्ही करावा। त्याने आम्हाला सांगितले कुत्र्यांची नसबंदी करतो, कुत्र्यांची धरपकड करतो, पण नसबंदीचा कार्यक्रम हा कोल्हापूर सारख्या मोठ्या सिटीमध्ये फेल गेलेला आहे। तरी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमची एक विनंती आहे, भटक्या कुत्र्यांना तुम्ही धरून इथून दुसऱ्या गावात जाऊन निर्जनीत ठिकाणी त्या कुत्र्यांना सोडावं, जेणेकरून तिथं त्या कुत्र्यांचा नागरिकांना उपद्रव होऊ नये। आणि त्याचबरोबर या कुरुंदवाड शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त एवढ्यासाठी करायला पाहिजे की लहान मुलांच्या अंगावर ही कुत्री जाऊन चालल्यात, वयस्कर माणसांच्या अंगावर कुत्री जाऊन चालल्यात, त्याचबरोबर मोटरसायकल वाहनधारक जे आहेत त्यांच्यावर देखील ही कुत्री जाऊन चालल्यात आणि त्यामुळं वाहन चालकांचा ॲक्सिडेंट होऊ शकतोय। वयस्कर माणसांना कुत्री अंगावर आल्यानंतर त्यांना पळता येत नाही आणि लहान मुलं तर जागच्या जागी थांबतात, त्यांच्या देखील जीविताला धोका आहे। प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक नागरिकांचा ही कुत्री ह्यांचा मोकाट कुत्री लचका तोडत आहेत। तरी या नगरपालिकेनं त्यांचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे। न केल्यास शिवसेनेच्या स्टाईलनं, शिवसेनेच्या माध्यमातून ह्या नगरपालिकेच्या आवारामध्ये किंवा प्रत्येक केबिनमध्ये आम्ही भटके कुत्री जे आहेत मोकाट सुटलेले ते कुत्रे आणून ह्या नगरपालिकेत सोडू। त्याचबरोबर जर कुत्र्यापासून जर चावा झाला आणि जर का दुर्घटना घडली तर ही नगरपालिका संपूर्णपणे त्याला जबाबदार राहील आणि या नगरपालिकेवर आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या